नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे। आज मी तुम्हाला मोठची उसळ कशी बनवायची ते सांगणार आहे आणि खायला पण खूप चवदार वाटते। ह्या पद्धतीने जर तुम्ही केली समजा उसळ तर खूप छान वाटणार आहे। साधी सिंपलच आहे ही पद्धत, पण ह्या प्रकारे जर तुम्ही केली तर खूप छान चवदार वाटणार आहे। चला तर मग पाहूया काय काय साहित्य लागतं त्यासाठी। कांदा घेतलेला आहे मी एक छान मोठा, आणि मिरच्या घेतलेल्या आहे 4-5, आणि कढीपत्ता घेतलेला आहे बघा एवढा, आणि टमाटर घेतलेले आहे छोटे छोटे 2, आणि बघा मोठ घेतलेली आहे, छान मोड आलेली मोठ आहे, घरीच बनवलेली आहे मी। कढई ठेवलेली आहे गरम करायला, 2 चम्मच तेल टाकलेलं आहे। कढईतलं तेल गरम झालेलं आहे आपलं, तर चला करूया आपण चालू मोठची उसळ कशी बनवायची ते। सर्वप्रथम हे टाकून घेते, मोहरी, जिरं, कढीपत्ता टाकून घेते, कांदा बारीक चिरलेला छान, आणि मिरची। कांदा तुम्ही जेवढं जास्त टाकलं तेवढी छान होणार मोठ। बापरे, मस्त खमंग फोडणी बसलेली आहे छान। हळद टाकून घेते आता, मोठीचं उसळ सकाळी नाश्त्याला खूप छान आहे, पौष्टिक आहार आहे। चला तर मग मी टाकून घेते मोठ। टमाटर टाकून घेते, या पद्धतीने जर तुम्ही मोठीची उसळ बनवाल तर खूप चवदार वाटणार आहे। तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटनी कळवा कशी लागली तुम्ही बनवलेली मोठ या पद्धतीने केली तर। आपल्याला 5 मिनिट ठेवायचं आहे, झाकण ठेवायचं आहे, 5 मिनिट शिजू द्यायचं आहे। मग ते शिजल्यानंतर थोड्या वेळाने मीठ टाकू आपण चवीनुसार। चला तर मग पाहूया आपण मोठ शिजली आहे का आपली। वा, छान सुगंध सुटलेला आहे मस्तपैकी। आणि आपण मीठ टाकून घेऊया आता, चवीप्रमाणे मीठ टाकून घेते। आणि मोठ जास्त शिजवू नका तुम्ही, मोठ शिजवली तर चव चालली जाईल, आणि म्हातारे माणसं वगैरे असले तर त्यांच्यासाठी तुम्ही जास्त शिजवू शकता। चला तर मग आता पुन्हा आपण झाकण ठेवूया, मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी सोडून घेते आता। अजून 5 मिनिट ठेवूया आपण गॅसवर। चला तर बघूया आपण मोठ शिजली आहे का। वाव, मस्त सुगंध सुटलेला आहे छान। तर आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊया आता। मस्त शिजली आहे। चला तर आपण कांदा टाकून घेऊया, थोडा लिंबू आणि सांबार। चला तर मग आपली प्लेट रेडी झालेली आहे मोठीची उसळ। तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटनी कळवा की कशी वाटली तुम्हाला हे मोठीची उसळ। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडल्यास लाईक करा, शेअर करा। पहिल्यांदाच जर तुम्ही चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। चला बाय, गुड बाय।